भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शपथविधी झाल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या सांगू शकतात की बीड जिल्ह्यामध्ये त्यांची संपूर्ण अशी स्वागताची तयारी देखील करण्यात आहे. प्रथम ते सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र सावरगाव घाट भक्तिगड या ठिकाणी त्यांचं सकाळी 10 वाजता आगमन होणार आहे. तर तसेच दुपारी 12 वाजता नारायणगड या ठिकाणी दुपारी 2 वाजता आगमन होईल. तसंच त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या बीड ठिकाणी येऊन त्या छत्रपती महाराजांच्या सोहळ्याला पुष्पांजली घालणार. त्यानंतर पाहू शकतात की परळीतील श्री क्षेत्र गोपीनाथगड या ठिकाणी त्यांचं देखील 4 वाजता येणार आहे. तर त्यापासून संपूर्ण तयारी करण्यात आहे. मी आता आहे स्वतः गोपीनाथगडावर या ठिकाणी पाहू शकतात की संपूर्ण या ठिकाणी गोपीनाथगड तयारी करण्यात आलेली आहे. फुलांची देखील आराखडा मांडणी चालू आहे. रांगोळी देखील काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता गोपीनाथगड यांचे पंकजा मुंडे येणार होता. त्यानंतर ते परळीकडे त्यांचं आगमन होणार आहे. परळीमध्ये त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी गेला असा त्यांचा दिवसा दौरा असणार आहे. त्यामुळे प्रसार विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.